नमस्कार नमस्कार नमस्कार. वेगळा आवाज काढतोय, ओळखलं का तुम्ही आता? नाही, बरं असू दे. काय अशोक टिकेकर टिंगल टवाळी घेऊन आलोय. हो, टिंगल टवाळी माझी. तर असो मित्रांनो, तर लहानपणापासून मला गोड खायची फार सवय, प्रचंड गोड खाणार, विचारू नका. त्या गोडापायी बराच वेळा मी मार पण खाल्लाय आणि मग ढुंगण सुद्धा माझं गळायला लागलं बराच वेळा. तर असो हे बराच वेळा माझ्या तोंडात नाही येतं. तर मित्रांनो, सांभाळून घ्या, कळलं? तर आज मी अशाच प्रकारची एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. शनीची आई आठवलं का तुम्हाला? नाही ना? अहो, आमच्या पिंपोंडी गावात शनीची आई म्हणजे शनीचं मंदिर होतं. त्या मंदिराची देखरेख त्या करायच्या, त्यांच्याच जागेमध्ये ते शनीचं मंदिर होतं. आणि त्या एका बाजूला गोळ्या, बिस्किट, बटर, खारी, टोस्ट हे सगळं विकायच्या. दुसरा एक उद्योग त्या अशा करायच्या की त्यांच्या मागच्या वाड्यामध्ये मोगऱ्याचं भलं मोठं झाड होतं, चांगलं फुलायचं. आणि त्या मोगऱ्याची फुलं ते विकायला ठेवायची. आता हे मला सगळं माहिती होतं. अजून एक त्या उद्योग करायच्या. आजही माझ्या तोंडात ती चव आहे. ते म्हणजे काय? गुळाची टॉफी बनवायच्या. हा हा, काय लागायची ती टॉफी. हे गोड खाण्याचा मला शौक ना, त्यामुळे शोधायचं. मग त्या टॉफी बनवायच्या शनीची आई. आणि मग ती टॉफी 5 पैशाला, 10 पैशाला अशा विकत घ्यायचं आणि खायचं. 5 पैसे 10 पैशाचे फार, 2 पैशापासून सुरुवात व्हायची. काय तर 5 पैशाला त्या टॉफी द्यायच्या. एक दिवस काय झालं, सकाळी आमची सॉरी नेहमीप्रमाणे बटर आणायला शनीच्या आईकडे गेली. शनीची आई आतल्या घरात होती. तिचं मोठं घर होतं. पहिली ओसरीनंतर मध्ये तेली होत्या ना त्या, त्यामुळे त्यांच्या घरात घाणा होता, दगडाचा मोठा घाणा होता. मग तेवढा तो आवार पार करायचा आणि मग त्यांचं स्वयंपाकघर यायचं. तर आम्ही सकाळीच गेलो. बोंबलत नाही हो, बटर आणायला गेलो होतो. बाहेरनं दार वाजवलं, शनीची आई. म्हातारीचं हू नाही चू नाही. मला वाटलं गचकली काय म्हातारी. मग मी आपलं दार ढकललं आणि गेलो आत. बघतोय तर म्हातारी टॉफी बनवत होती. त्या टॉफीमुळे तिला काय आवाज मला जात नव्हता. तसे त्या वयस्कर होत्या ना. गेलो मी आत. टॉफीचा कार्यक्रम सुरू होता त्यांचा बनवायचा. मी दारात उभं राहिलो, त्यांच्या आतल्या दारात बघत होतो मी. आणि नंतर अचानक म्हातारीचं माझ्याकडे लक्ष गेलं, शनीच्या आईचं. मग गेल्या म्हणाले, काय अशोक, एवढ्या सकाळी तू आत कस काय आलास? म्हणलं, शनीच्या आई तुझं दार उघडच होतं, घुसलो घरात. तुझं दार उघड होतं, घुसलो घरात. मला बटर पाहिजे. सकाळची वेळ होती ना, 7-7:30ची. मला म्हणाली, चल देते तुला बटर. मग म्हणले, हे काय करतेस? ही टॉफी बनवतीये, सिक्रेट आहे, तुला नाही सांगणार ती काही. असं म्हणून तिने मला आपलं हाताला धरलं आणि बाहेर नेलं, जिथं ती बिस्किट, बटर, खारी, गोळ्या, बिस्किट विकायची त्या ठिकाणी मला नेलं. मला म्हणली, हे घे बटर, तुला किती लागतात? म्हणजे 10. पटकन मला त्यांनी बटर दिले बटर. मी घेतले, घरी गेलो. मस्त चहा बरोबर बटर खाल्ली. आणि मग काय, संजयला म्हणलं, संजय, शनीची आई ट्रॉफी बनवती, मग आपल्याला ट्रॉफी खायची का नाही? मग संजय म्हणतो, हो खायची ना, जाऊच आपण. म्हणलं, पैसे माझ्याकडे नाही, तुझ्याकडं नाही. मग चल म्हटलं, जाऊ तर घर उधारी घेऊन खाऊ. गेलो आम्ही दोघं परत. 9-9:30 वाजले असतील.
शनीच्याही सगळं आवरलेलं होतं. बाहेर आपला पसारा मांडला त्यांनी बाहेरच्या खोलीत, गोळ्या बिस्किट हे ते सगळं, आणि एका टोपलीमध्ये बटर भरलेले होते आणि एका ताटामध्ये टॉफी, गरम गरम टॉफी त्यांनी पसरून ठेवलेली होती. गेलो म्हणून शनीची आई फुलं पाहिजेत. आता डायरेक्ट टॉफी पाहिजे असं कसं म्हणणार ना, ते किती पाहिजेत तुला? मला आईनी 2 रुपयाची फुलं द्यायला सांगितली. आता 2 रुपयाची फुलं म्हणजे भरपूर यायची हो, टोपलीवर म्हटलं ते चालतील. तिला आनंद आला म्हातारीला, नाही शनीच्या आईला. त्यांनी जा घेऊन जा. मला पैसे नाही दिले आईनी. नाही घे तुझ्या आईकडून पैसे घे. मग हळूच मी म्हटलं शनीची आई आता फुलं नेतो ना मी, मग टॉफी पण दे ना मला. तिथे कशाला रे? म्हणलं खायला. तुझ्या टॉफीचा काय मस्त वास सुटलाय. आता त्या म्हातारीला म्हणजे शनीच्या आईला मस्का लावल्याशिवाय काय मला टॉफी मिळणार नव्हती. म्हणलं कसला वास सुटला तुझ्या टॉफीचा. अरे वा मस्त बनवली तू टॉफी. बघ ना मी आता घरी गेलो तर मला वाटतं टॉफी खायची तुझी. संध्यावर शनीची आई दे ना मला टॉफी, दे ना. छान. शनीची आई म्हणे ठीक आहे किती देऊ? म्हणलं दे 1 रुपयाची टॉफी. आता 1 रुपयाची टॉफी म्हणजे ताट भरलेलं होतं, तेवढी टॉफी मिळणार होती आम्हाला. तिने पटकन ताट घेतलं, ताटातली टॉफी काढली आणि कागदामध्ये आमच्या हातावर टेकवली. मला म्हणले पैसे. आता झाली का पंचायत? पैसे नाही आमच्याकडे, कसं सांगायचं तिला? मग संजयला वेळ खोलवलं, संजय सटक असं मी संजयला म्हणायला, आणि संजयने जे धूम ठोकली का नाही डायरेक्ट घर. मी इकडे शनीच्या आई मला म्हणते पैसे. शनीच्या आई बाय बाय टाटा, अगे नंतर देतो ना पैसे. आई देईल फुलांचे 2 रुपये, हे 1 रुपये, 3 रुपये आई उद्या देईन तुला, नाही तर मी देतो. असं म्हणून सनाटकरी मी आपण पळत सुटलो डायरेक्ट घरी. मी घरी माझ्या पाठोपाठ ती शनीची आई आपली हळू 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 आमच्या घरापर्यंत आली. आल्यानंतर बाहेरच हे अंजनाबाई, हे अंजनाबाई बाहेर ये, बाहेर ये. तुझ्या अशोकने काय उद्योग केला बघ. माझी सगळी टॉफी पळून आणली त्यांनी. तो संजय ठेवायचा आणि हा अशोक, दोघांनी टॉफी घेऊन गेले. झालं. आई आली बाहेर, अण्णा पण आले बाहेर. अण्णा तोपर्यंत काय ऑफिसला गेलेली नव्हती. आले बाहेर. शनीच्या आईचा आवाज चढलेला. आई म्हटली शनीच्या आई घरात ये, तुला चहा करते, बस शांत बस. किती पैसे झाले तुझे? ते 3 रुपये. 3 रुपये कसे? 2 रुपयाची फुलं आणली त्यांनी आणि 1 रुपयाची टॉफी आणली, असे 3 रुपये झाले. बरं आई म्हटली बस तुला चहा पाजते, तुझे 3 रुपये पण देते. असं करून आई 3 रुपये तिला दिले. चहा पण पाजला, पाहुणचार तिचा केला आणि तिला शांत केलं. जी रागवलेली होती आमच्यावरती शांत झाली. मग शनीची आई खुश होऊन निघून गेली. पण इकडे आमचे पिताश्री खुश कुठे झाले तो. त्यांनी ती शनीची आई बघितली आणि आम्हाला हळूच म्हटले अशोक बाळ इकडे ये. म्हणलं काय वाटणार, काय वाटणार म्हणायला आणि माझ्या मुस्कारात संकेत द्यायला एकच वेळ झाली. तशी आमची सॉरी पडली भिंतीवर नेहमीप्रमाणे. झालं. मग आम्ही पसरलो भोकाळ. अण्णा मारायचं नाही, अण्णा मारू नका अण्णा. मग आम्ही रडणार आहे. आता रडायचं होतं तर रडणार हे सांगायची काही गरज होती का मला? हे बघा माझं डोकं बघा, रडणार हे मी माझ्या अण्णांना सांगत होतो की तुम्ही मारलं की मी रडणार. आता मारल्यानंतर कोणी रडणारच. म्हणजे निर्लज्जपणाचा हा कळस होता माझा. ते म्हणतात ना कोणी वंदा कोणी निंदा जोडे खाणे हा आमचा धंदा. या युक्तीप्रमाणे खरंच कोणी काही म्हटलं तर मी माझ्या मनाप्रमाणेच करायचं. टॉफी खायची होती, हुक्की आली होती, बघितली होती कशी बनवतात ते, त्यामुळं आणली. आता पैसे देणार होतो पण ती म्हातारी आमच्या घरापर्यंत आली आणि तिच्यामुळे मला मार बसला. आता संजयला म्हणलं संजय
मार खाऊन झाला होता. अण्णा ऑफिसला गेले होते. संजय आपला तिकडे डोकून बघत होता. अण्णा गेले लगेच संजयची एंट्री झाली आमच्या घरात. आला म्हणजे संजय, शनीच्या आईमुळे मला मार बसलाय, आज तिचं दुकान फोडायचं. संजय मला, अशोक अरे आता सकाळी तू मार खाल्लाय ना अजून मार खासला भाऊसाहेबांचा तू काकांचा, कशाला उद्योग करतो. नाही म्हटलं. झालं असं आम्ही म्हटलं. दोघं चालली होती चर्चा. ती आईने ऐकली. आई म्हटले अजिबात जायचं शनीच्या आईच्या तिथं तू सांगून ठेवते नाही टंगणं म्हणून हातात देईल. आता ही बायकांची बोलायची पद्धत टंगणं म्हणून हातात देईल. झालं 4 वाजले संध्याकाळचे. संजयला म्हणलं चल. गेलो. शनीच्या आईला दुसरी उक्ती असायची संध्याकाळची. हरभरे असतात ना, हरभरे भिजत घालायची. त्या हरभऱ्याला फ्राय करायची कांदा बिंदा घालून मस्त चटपटीत बनवायची. आता आम्ही तिथे गेलो तो वास यायला लागला. आता त्या हरभरे खायची उक्ती आली. आता तिने आम्हाला दोघांना बघितलं आणि त्या हरभऱ्याचं टोपलं जे होतं ना ते झाकून ठेवलं. ते म्हणजे आता हे पळवणार. आमचं लक्ष त्या टोपल्याकडेच होतं. झालं. शनीच्या इकडे तिकडे करेपर्यंत तिला बोलण्यात गुंतवलं संजयनी. तेवढं ते गिऱ्हाईक आलं तिच्याकडं बटर घ्यायला. ते बटर त्या गिऱ्हाईकाला देईपर्यंत संजयने इकडनं टोपली उचलली आणि पळाला. आता तो पळाल्यानंतर काय, मी पण त्याच्या मागे पळालो. शनीची आई बोंबला लागली, अरे माझी टोपली नेली, माझे हरभरे पळवले, हे केलं ते केलं. आणि तेवढ्यात आमच्या अण्णा रस्त्यावर चाललेले होते. ते गेले शनीच्या आईला म्हणाले, काय झालं का शनीची आई? अहो भाऊसाहेब सकाळी टॉफी नेली, आता त्याने हरभरे माझे उचलून नेले. बरं बरं म्हटले, बघतो मी त्याच्याकडे. किती पैसे झाले? 1 रुपया झाला. ठीक आहे नंतर देतो तुला पैसे. असं म्हणून अण्णा घरी आले. संजय मी साठून आणत होते. काय पहिले खाऊन झालं, ते कागद सुद्धा हे ते संपलं ना. ते हरभरे सगळे दोघांनी खाऊन फस्त केले. आणि मग अण्णांची एंट्री झाली. नेहमीप्रमाणे अण्णांनी आम्हाला तीर्थप्रसाद दिला. चांगला मार खाल्ला. असा तो दिवस बऱ्यापैकी गेला मार खाण्यात. म्हणजे आनंदात नाही, मार खाण्यात. आणि त्या शनीच्या आईची खोड जिरवायची म्हणून तिचे हरभरे पळून आणले. हरभरे चटपटीत होते आणि अण्णांचा मार त्याच्यापेक्षा चटपटीत होता. मग काय त्या दिवसाची ही कथा. मित्रांनो तुम्हाला सांगायचंय काय, ही जर माझी स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही बेल आयकॉनची जी घंटी आहे कोपऱ्यातली ती वाजवायला विसरू नका. मग नमस्कार.